हाय हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर बोरणांचा आणि हळदी कुंकवाचा जो व्हिडिओ आहे त्याचा सेकंड पार्ट हा आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. इथे पाहू शकता डेकोरेशन खूप छान मस्त झालेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते हे कशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तर ही आहे बिस्किटांची ट्रेन बनवलेली, ही माझ्या मैत्रिणीच मला आणून दिलेली आहे, कारण त्यांच्या घरी काल डेकोरेशनसाठी त्यांनी वापरली होती. तर तिला म्हणलं आहे तर घेऊन ये. तर तिने पण मला खूप मदत केली. आम्ही दोघींनी मिळून मस्त डेकोरेशन केलं आणि फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पण तीच घेऊन आली, त्यामुळे मला आणखीन मदत झाली. आणि इथे तुम्ही कडेला पाहू शकता जी विड्याची पानं आहेत ती मी ऑलरेडी संक्रांतीसाठी आमच्यात विड्याचे वाण घेतात तर तेच यूज केलेले आहे. तर खूप छान मस्त सजावट झालेली आहे. मला तर पहिल्यांदा मी अशा पद्धतीने सजावट केली, खूप छान आणि मस्त. आणि दक्षबाळ नव्हता तेव्हाच मी करून घेतली आणि नंतर त्याचे फोटो सेशन काढायचे होते, त्यामुळे पहिल्यांदा उरकून घेतलं. आणि मुलं आल्यानंतर आमची दक्षिण लगेच सुरुवात केली खायला. सगळे काही ना काही त्यातलं काढत होता. तर म्हटलं चला पटकेने उरकून घेऊया. तर तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ शेअर केला जाईल. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर आता तुम्हाला पूर्ण डेकोरेशन अगोदर दाखवते आणि नंतर हळदी कुंकवाचा अगोदर कार्यक्रम केला जाईल आणि बोरणांचा पण कार्यक्रम केला जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्माइल दे जरा. स्माईल इकडे. ए चीज दाखवू नको, हसायचा. नाजूक असा. चला तर दक्ष बाळाचे पण फोटो खूप छान काढून झाले. आता बायका पण आलेले आहेत. आम्ही पटकन आता कार्यक्रमाला सुरुवात करणार. तर अगोदर दक्ष बाळाला औक्षण करणार आहे. तिथे पाहू शकता दक्ष बाळ अजिबात हल्ला नाही. जे मस्त डेकोरेशन केली त्याला पाहतच बसला. त्याला प्रचंड आवडलं. त्यातलं एक एक काढून तो खात आहे आणि यावेळेस खूप शांत आणि मस्त बसला, पण तो स्माईल जास्त करत नाही आणि त्याला विशेष वाटतं. चांगलं वेगळं फील सकाळपासून चाललं आहे, जसं बड्डे बड्डे बड्डे. चला तर आता कार्यक्रमाला सुरुवात करतो आम्ही. खायचं तुला इकडे बघ की. आणि तिकडे आता उभा स्टॉप. हां त्याच साईडने म्हणजे छान दिसणार. हो हो चालते. आता तिकडून थांबतच नाही यायचं ना, थोडंसंच लागन ऑलरेडी, फक्त उभा थोडासा हे कर. किती दिवस करते ते म्हणजे? अहो 5 वर्ष करतात. नाही म्हणजे आता ह्या संक्रांत ह्या महिन्यात का किंक्रात हे पर्यंत रथसप्तमी ते कसं बघते. द्राक्ष इकडे बघ. थोडं असं धरायचं टाकायचं. वरण टाका म्हणायचं थोडेसे. थोडं थोडं चालत लय खाल्ल्यात. ते 6चा टाइम दिला माहिती, ते लेट होतो मला पण माहिती, म्हणतो मी 6 जाईल. शांत बसल्या वेळेस मागच्या रडायला. आता गोंधळ नाही, लहान मुलं नाही जास्त ना. ते तीळ खाऊन वेळ होणार जाम त्याला. मी म्हणून इकडे घेतलं यावेळेस. यावेळी मागच्या वेळेस इकडून जमतच नव्हतं शूट करायला. खायची ना?
लय खाल्ल्यात त्यांनी अख्खं एवढ्यांचं खायचं मला. खुश झालाय तर झोप येते का काय नाही. ती सोनाली अजून येते काय आले ना काही घेऊन येते लगेच. त्याला आम्ही तो हलव्याचे दागिनेच नाही आणले म्हणलं घालणार 150 रुपयाचे काय उपयोग त्याचा काय नाही ते खराबच होऊन जातं. ते असं ते मोत्याची आणले ते पहिला. मोत्याची माळच घातली ड्रेसवरच आले आता मला परत वर जायचं. ना त्या साईडला केलं की हे होतंय. बरे लय पोरांचा कालवासला काही सुचत नव्हतं मागच्या वेळेस कसलं झालं ते पोरांना बोलवलंच नाही का? सानेने बोललेले सगळे नाही क्लासला वगैरे गेलेत मस्त पोरांना माहिती आहे क्लास वगैरे गेलेत ना काय नसतं तसं. पण तसं मोकळं कसं तरी वाटत ते आज शांत आहे यावेळेस सानू नाही अशी थांबत कधीच ते गळ्यातलं घातले तेच रडती किती कोणी नंतर जायचं. हा आधी उगाच आपलं आहे ना ते आधी हे करू आपण इकडे बघ दक्ष चला त्याला ना असं बसलं असं झोप आलेली. खाऊन झोपून ते डोळे झाकत येते. थांब ओळा ना फोटो हे ओळ ओळ के सानूर बोलून बोलू हा तसं लावायचं ते लय शांत बसलाय आज त्याला तिळगुळ दे तिळगुळ दे जा तू पण जात तू ती बावे गेली कधीच यायची नसती माग माग असते जा ना तू तर ओवळ जा जा इकडे सानू हळदी कुंकुला तुला शिकवलंय ना आता खाली बसते तर हळदी कुंकू लाव त्याला थोडं थोडं जाऊ दे बस झाली एवढी असली तरी ओळ कृष्णा जा मम्मीकडं जा तिथे जा त्यांना दे दक्षचं नाव गेलं माग पार तिकडे हवेने माग जाते पडतं दिसतंय साडीने हवा मागची पॅनने खेचते राहू दे काय नाही होतं ते वर लय खाल्ले ते हो ना मी काढतो केलं मी व्हॉट्सअपला यावेळेस सांगितलं कोण म्हणते हा त्यांच्या नाही त्यांच्या त्याने लय खाल्ले सगळं चाप लावले तुझे ते आज ते खाऊन जाम झाले वन साइडला या साईडने बस ना खाली हा हा झाले खाली बस खाली मग छान दिसत तिकडे तिकडे त्यांच्याकडे इकडे इकडे कॅमेरा ओळा की बोलता नाही व्हिडिओ आहे. लक्ष स्माइल करलंय फुगलंय खाऊन दक्षिण बघ इकडे बघ सोडा
नाही नाही थांबा एक मिनिट, तू बाजू सरका की जरा हो बाजूला. थांब जरा थांब. अरे तू बाजू सरक नाही. थांब थांब. डोक्यात बोरं टाकून. सरका. मोबाईल कुठे आहे? सरका बाजू कुठे? हा चालू. लाडू माझ्या मैत्रिणीने आणले तिथे तिकडे केलं चाललं लहान फुलं आहे रेडीमेड बिस्किटाची जी ट्रे बनवली लय बनवते आपली जागा मला तर तिथं समज म्हणलं पोरं घ्या ना. जन्म दिला मातेने, पालक दिले पितेने, रामदास रावांचं नाव घेते पत्नीला नाते. आठवलं नाही अजून तीळ खाऊन प्रल्हाद नावाचं नाव घेते, तुमचा मान राखा. काय काय माहिती? हिमालय पर्वतात पडतात बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतात पडतात बर्फाच्या राशी. सचिन रावांचं नाव घेते आधी खूप मजा पाठ करून सांगा सोपं सोपं. थोडं थोडं आवाज नाही येत सगळ्यांनी मान राखूनच त्या म्हणलं म्हणून मी महादेवाचं घेतलं. काय करणार आता.
म्हणा सकाळच्या वेळी आले कधी तुकाराम पाटलांचं नाव घेते त्याचं घ्यायचं तेवढं सोपं आहे दुसरं काय सोपं नाही. हे थांब जरा थांब तिकडे घे की त्याला बोलू तिकडे कोणी ते माझ्या मागे नाही ते कनेक्ट करायला डिस्कनेक्ट बोला की हां करा. विरायले मळ्यात नगर गेली तळ्यात सुभाषचं नाव घेते सवाष्णींच्या बेळूत. काय घेतलं हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल. तानाजी रावांचं नाव घेते हळदी कुंकू लावते काल. बायकोला आहे प्रेमळ, सासू-सासरे येतात होती. असं बस सगळ्यांना नाव घेते. कुठे बाबाची मम्मी गेले ना. अगं काय करायचं असतं काय मला नाही माहिती बरं तुला आता. नाही ग बोल ना म्हणजे कसं काय असं झालं तुम्ही आले नाही कधीच मेसेज केला हे सगळं चांगले की बायका कधी येऊन थांबले तर सगळ्या दादा मिनिटं म्हणून थांबवलं तर सगळ्यांनी छान मोठं नाव आठवा होती मळ्यात गजर दिली तळ्यात गणेशरावांचं नाव घेते सवाष्णीच्या मळ्यात. छान. तर आजचा बोरणांचा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप मस्त आणि छान झाला. सगळ्या बायका आल्या होत्या त्याला आणि खूप छान वाटलं. तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोणाचा उखाणा सर्वात जास्त आवडला ते पण सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काही फोटोज मी अटॅच करते.